राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली ठोंबरे आपल्यासोबत आहेत। प्रभाग क्रमांक 25 मधून मशीनमध्ये घोळ झाला म्हणून गेल्या 2 तासांपासून इथं मतमोजणी त्यांच्या आक्षेपानंतर बंद केलेली आहे। त्या स्वतः आपल्यासोबत आहेत। काय झाले नेमकं, तुम्ही सगळा राडा घातला, गणेश भोकरे तुमच्यासोबत होते, काय झालं होतं? आम्ही कोणताही राडा घातलेला नाही। लोकशाहीने जे मतदान झालेलं आहे आणि जी निवडणूक प्रक्रिया आहे ती संविधानाला धरून लोकशाहीला धरून पार पडणं गरजेचं आहे। आम्ही जेव्हा इथे मतदान मोजणीसाठी आलो, लक्षात घ्या 11 तारखेला प्रभाग 25 ची सीयू म्हणजे मशीनचे जे नंबरची लिस्ट आहे ती आमच्या आरो साहेबांनी रूममध्ये ज्या रूम बंद केल्या आम्हाला दाखवून आणि त्याच्यावर आमच्या सह्या घेतल्या, ती मशीन रूम मध्ये बंद करून त्याची लिस्ट आम्हाला सही शिक्क्यानिशी दिली। आता तीच सही शिक्क्याची लिस्ट घेऊन आम्ही इथे आलो। इथे आल्यानंतर टेबलावर जे मशीन आलं ते आणि आरोनच्या सही शिक्क्याने जी लिस्ट होती ती मॅच होत नाहीये। मग जर या मशीन आरोननी बदलल्या असं आपण समजू की काही एरर आलाय, काही बदल झालाय, तर त्या बदललेल्या मशीनचा रेकॉर्ड आम्हाला उमेदवाराला प्रतिनिधी देणं कायदेशीर आमचा तो अधिकार आहे। तो या आरो साहेबांनी राबवलेला नाही। मग मुळामध्ये या जर राबवला नसेल, त्या मशीनचे नंबर मॅच होत नसेल, तर तुम्ही आमच्या समोर कुठल्या मशीन आणून दाखवतायत? आता आरो साहेब म्हणतात मशीन बदललं गेलं असा आरोप आहे का? एक्झॅक्टली। आता त्यांचं म्हणणं आहे की लिस्टला 27चं पान गेलं का 28चं। निवडणूक अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे की प्रत्येक प्रोसिजर ही लोकशाहीनी पारदर्शक आणि चुका न होता होणं गरजेचं आहे। ती तुमची चूक झाली आहे का नाही झाले ते पुराव्यानिशी त्यांनी आम्हाला कायदेशीर दिलं पाहिजे। आणि इथे कोणताही राडा वाडा गाडा नाही। इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच प्रक्रियेने लोकशाहीने प्रक्रिया पार पडली गेली पाहिजे। आता इथे काय करतायत, आरो साहेब पोलिसांचा आधार घेतायत आणि पोलिसांनी आरोनची वकिली नाही करायची। आम्हाला निर्णय आरोनचाच आणि पुरावे आरोच दाखवणार। तुमच्यासोबत दमदाटी केली जाते का? येस, आमच्यासोबत दमदाटी केली जाते। बोलू नका हे नका, तर आम्ही ऐकणार नाही। पोलिसांनाही आम्ही विनंती केले, तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या। कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही आम्ही आमची पण काळजी घेतलेली आहे, परंतु आमची निवडणूक प्रोसिजर पारदर्शकपणेच झाली पाहिजे। जर तुम्ही नंबर बदलले तर त्या नंबराची सही शिक्क्याची प्रत उमेदवाराच्या प्रतिनिधींना का देण्यात आली नाही, म्हणजेच तुम्ही दिली नाही तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या। कारण का लोकांच्या जनमतातला वेगळा की ज्या उमेदवारांना लोकांनी उभं केलं नाही, अहो ते 500-500, 1000-1000, 2-2, 3-3 हजारांनी पुढे। मशीन मध्ये घोळ कसा केला, म्हणजे काय सिरियल नंबर बदललं, तुमच्या समोर झालं, तुमची काही लोक होती तिथं? एक लक्षात घ्या, सांगितलं मी परत किस्सा तुम्हाला की निवडणूक सुरू झाल्यावर 11 तारखेला यांनी आमची बैठक घेतली। उमेदवार प्रतिनिधी, उमेदवार, त्यांची लोक, साक्ष आणि पंच सगळे मशीन्स आम्हाला दाखवले। ही मशीन, हा नंबर हा आहे। आम्हाला दाखवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बघितलं, त्याच्यावर सह्या केल्या, त्या मशीन त्या रूम मध्ये गेल्या। आता आम्ही या आविर्भावात आहोत की आमच्या बरोबर धोका होणार नाही, त्याच मशीन आमच्या टेबलावर येतील। परंतु त्या मशीन टेबलावर न येता दुसऱ्या मशीन आमच्या टेबलावर आल्या। मग जेव्हा आमचे पोलिंग एजंट आहे, मशीन नंबर का मॅच होत नाही हा पहिला प्रश्न तिथं मुद्दा उभा राहिला। तर पहिला जेव्हा एक मशीन मॅच होत नाही, आपण समजू ह्युमॅनिटी आहे, माणसांकडनं एखादी चूक होऊ शकते। 17 मशीन मॅच होत नाही, ही चूक असू शकते? अहो आम्हीही वकील आहोत, आम्हाला ही प्रक्रिया कळते। प्रत्येकाच्या डिपार्टमेंटचं त्यांचं काम त्यांना कळलं पाहिजे। जर त्यांना वाटलं होतं की बाबा मशीन मध्ये 17च्या 17 प्रॉब्लेम आलायत आणि ह्या बदलण्याची गरज आहे, त्यांनी तातडीने उमेदवाराचे प्रतिनिधी बोलवायला पाहिजे होतं, ते व्हिडिओ शूटिंग मध्ये घ्यायला पाहिजे होतं आणि ते पुरावे ठेवायला पाहिजे होते। इथे पण तुम्हाला सांगते, मोबाईल कुणाला आणून देत नाही का? तुम्ही मोबाईल आणून देत नाही कारण का त्यांना त्यांच्या हिटलरशाहीनी सगळी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची। सांगण्यात आलं, प्रशासनाकडून काहीतरी उत्तर देण्यात आलं? नाही, प्रशासनाला आम्ही सांगितले, आम्ही काय एवढे वेडे नाहीत की कुणी आमच्यावर दबाव टाकावा आणि आम्ही करावा। जे काय करायचं लिगली करायचं, आम्ही त्यांना लेखी ऑब्जेक्शन दिलेलं आहे। ते काय रिसेंट करतायत का नाही त्यांना माहिती, आणि त्यांनी जो निर्णय घेतलाय तो त्यांनी आम्हाला लेखी द्यावा। आम्ही उद्याच्या उद्या हायकोर्टात जातो आणि मग बोलतो।
प्रभाग क्रमांक 25 मधून हा सगळा आक्षेप नोंदला गेला होता आणि गेल्या 2-2.5 तासांपासून जी आहे ती मतमोजणी या मतमोजणी केंद्रावरती बंद आहे. मशीन बदलल्याचा आरोप रुपाली ठोंबरेंनी केला. आता प्रशासनाकडून काय उत्तर येते आणि इथली मतमोजणी कधी सुरू होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.